कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी होत असतानाच मोठी बातमी समोर येते। इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले। लवकरच हे युद्ध थांबवण्याची मागणी केली जाते। या युद्धामुळे जग होरपळत चाललंय। युद्ध थांबवण्याची मागणी सातत्याने होते। अमेरिका इराण युद्ध लवकरच थांबेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता जगाचा दबाव वाढतोय। प्रत्यक्षात हे युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू आहे ही वस्तुस्थिती असली तरीही या युद्धात जगातील जवळपास सर्वच देशांना फटका बसतोय। या दरम्यानच युद्ध नक्की कधी थांबणार हे पहिल्यांदाच अमेरिकेकडून सांगण्यात आलंय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांनी 27 मार्च 2026 ला फ्रान्समध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान युद्ध थांबणार असल्याचे संकेत दिले। हे ऑपरेशन महिने नाही तर लवकरच काही आठवड्यांमध्ये संपू शकतं। या युद्धात अमेरिकी सैन्याला जमिनीवर उतरवण्याचीही गरज नाही। फ्रान्स G7 देशांच्या बैठकीत बोलताना अमेरिकन राजकारणी, वकील आणि मुत्सद्दी मार्को रुबियो यांनी इराणसोबतच्या युद्धावर स्पष्टीकरण दिलं। अमेरिका आपलं टार्गेट वेळेच्या अगोदरच पूर्ण करू शकतं। महिन्यांपूर्वी युद्ध ओढलं जाणार नाही तर हे युद्ध आठवड्यांमध्ये संपेल असे स्पष्ट शब्दात रुबियो यांनी भूमिका मांडली। रुबियो हे जानेवारी 2025 पासून अमेरिकेचे 72वे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत आहेत। ते रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। रुबियो हे परराष्ट्र खाते सांभाळणारे पहिले लॅटिनो वंशाचे व्यक्ती आहेत। ट्रम्प प्रशासनात परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती एक ट्रॅडिशनल हॉक म्हणून पाहिली जाते। 2011 ते 2025 पर्यंत फ्लोरिडातून अमेरिकेचे सिनेटर म्हणून ते काम पाहत होते। रुबियो हे चीन आणि क्युबा सारख्या देशांबद्दल कठोर परराष्ट्र धोरण राबवणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत। थोडक्यात मार्को रुबियो हे सध्याच्या ट्रम्प प्रशासनातील अमेरिकेचे सर्वोच्च मुत्सद्दी आहेत। रुबियो यांनी केलेल्या या विधानामुळे जगाने मोठा श्वास घेतला असं म्हणायला काहीच हरकत नाही। अमेरिका आणि इराण युद्धाला 1 महिना पूर्ण झाला, मात्र युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। उलट युद्ध अधिक घातक होत चाललंय। अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा 6 एप्रिल पर्यंत करण्यात आली, पण ती इराणला मान्य नाही। इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता काही अटी ठेवण्यात आल्या। इराणकडून होर्मुझ खाडी बंद करण्यात आल्याने अनेक देश संकटात आहेत। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडतायत। आता अमेरिकेने सुरक्षेत मोठी वाढ केली आहे। सतत हे युद्ध थांबवण्याची मागणी केली जाते। या युद्धामुळे जागतिक संकट उभा आहे। लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्याची मागणी होत असताना अमेरिकेकडून गोड संकेत देण्यात आले आहेत। 6 एप्रिल पर्यंत अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली, पण ही युद्धबंदी इराणला मान्य नाही। इराणकडून मोठे हल्ले केले जात आहेत। थेट अमेरिकेच्या सैन्याला टार्गेट करून हल्ला करण्यात आलाय। इराणकडून हे युद्ध थांबवण्याकरिता एकूण 6 अटी ठेवण्यात आल्या। जोपर्यंत या अटी मान्य होत नाहीत तोवर आपण युद्धातून मागे हटणार नसल्याचं इराणकडून सांगण्यात आलं। यासोबतच आपल्याला अमेरिकेवर विश्वास नसल्याचं इराणने सांगितलंय। या युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणनं मागितली आहे। इराणच्या या वक्तव्यावर नुकताच मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने त्यांच्या भागात 3500 जास्त सैनिक तैनात केले आहेत। US सेंट्रल कमांडनं ही माहिती प्रसिद्ध केली आहे। आधुनिक युद्धनौका USS त्रिपोली सुमारे 2500 सैनिकांना घेऊन तिच्या निर्धारित कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे। इजिप्त या युद्धात मध्यस्थी करतंय। इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती या गगनाला पोहोचल्यात। यासोबतच तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांना टार्गेट मोठे हल्ले करण्यात आले। परिस्थिती अशी गंभीर असताना युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेवर दबाव आहे। अमेरिकेने इराणसमोर 15 अटी ठेवल्यात। डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं इराणसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी एक प्रस्ताव ठेवलाय, तर इराणनं अमेरिकेकडे 7 मागण्या केल्यात। दोन्ही देशांची आपापली लिस्ट तयार आहे, मात्र इराणनं या अटी अतिरेकी असल्याचं सांगत फेटाळून लावल्यात आणि त्याऐवजी स्वतःच्या मागण्या मांडल्यात। आता दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चर्चा होणार आहे। अमेरिकेच्या 15 अटींमधील प्रमुख मागण्या पाहिल्या तर परमाणु कार्यक्रम बंद करणं, इराणनं आपला युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावा, नतान्झ, इस्फान आणि फोर्डी यांसारखी प्रमुख अणु ठिकाणं बंद करणं किंवा नष्ट करणं, IAEA ची देखरेख, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला इराणच्या आण्विक केंद्रांची तपासणी करण्याची पूर्ण परवानगी देणं, क्षेपणास्त्रांची संख्या आणि पल्ला मर्यादित करणं, होर्मुझची खाडी खुली करणं, जागतिक व्यापारासाठी होर्मुझ जलदमरूमध्ये सुरक्षित ठेवणं, प्रादेशिक हस्तक्षेपात बंदी घालणं, इराणनं मध्यपूर्वेतील आपल्या साथीदार गट जसे की हिजबुल्लाह, हमास, हुती यांना शस्त्र आणि निधी देणं बंद करावं, तसंच इराणवर लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध पूर्णपणे उठवणं, नागरी अणु कार्यक्रमासाठी मदत करणं, अशी भली मोठी लिस्ट अमेरिकेनं इराणसमोर मांडली, तर इराणनं हा प्रस्ताव अतिरेकी असल्याचं सांगत फेटाळून लावलाय आणि आता आपला संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं देखील म्हटलंय। इराणने अमेरिकेवर विश्वास नसल्याचं सांगत या प्रस्तावाला मस्करी उडवल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।